नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणू गंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवर शासनाच्या नवनवीन योजना, शासनाचे नवनवीन GR, शेतकऱ्यांविषयी माहिती असे नवनवीन व्हिडिओ आणत असतो। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे इमारत बांधकाम कामगार असतात, या बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच शासनातर्फे देण्यात येत आहे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। आता मित्रांनो, हा जो संसार उपयोगी गृहोपयोगी वस्तू संच आहे, यामध्ये कोणकोणती भांडी मिळणार आहेत, यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे, यासाठी पात्रता काय असणार आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर चला मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला याची पूर्ण प्रक्रिया लक्षात येईल। तर चला मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत। तर मित्रांनो, हा GR आहे 18 जानेवारी 2021चा। या शासन निर्णयानुसार ह्या भांडी संच देण्यात येत आहे। इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। त्या स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते। त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लक्ष नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला। म्हणजे मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे, अशा बांधकाम कामगारांना हा संसार उपयोगी गृह उपयोगी वस्तू संच देण्यात येणार आहे। मित्रांनो, आपण यामध्ये योजनेच्या अटी काय आहेत त्या बघूयात। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे, या योजनेचा लाभार्थी राहील। म्हणजे ज्यांची नोंदणी केलेली आहे आणि तो रिन्युअल केलेली आहे, त्याने तोच सदस्य यासाठी पात्र असेल। नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच पुरविण्यात येतील। जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी राहतील। तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कोणता करायचा विहित नमुन्यातील, तो अर्जसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात ते पण दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा आपल्याला अर्ज जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी या कार्यालयामध्ये तो भरून द्यायचा आहे। आता मित्रांनो, यासाठी कोणकोणते गृह उपयोगी वस्तू मिळणार आहेत त्या बघूयात। तर यामध्ये मित्रांनो, गृह उपयोगी वस्तूमध्ये ताट आहेत 4, वाट्या 8 आहेत, पाण्याचे ग्लास 4 आहेत, पातेले झाकणासह 1 आहे, पातेले झाकणासह 1 आहे, म्हणजे असे 3 आहेत पातेले झाकणासह। मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 आहे, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 आहे, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 आहे, मसाला डब्बा 7 भागांचा 1 आहे, डब्बा झाकणासह 14 इंचांचा 1 आहे, डब्बा झाकणासह 16 इंचांचा 1 आहे, डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 आहे, परात 1 आहे, प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टील 1 आहे, कढई स्टीलची 1 आहे, स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगराळासह 1 आहे। अशा या 30 वस्तू या योजनेमध्ये मिळणार आहेत। आता मित्रांनो, यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे। मग त्यासाठी अर्ज कोणता लागणार, तर मित्रांनो चला तो आपण अर्ज बघूया। आता मित्रांनो,
हा प्रपत्र ई मधील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचा हा अर्ज आहे। हा अर्ज आपल्याला भरून द्यायचा आहे। हा अर्ज सविस्तरपणे भरल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, आपल्या कुटुंबातील नाव टाकायचे आणि खाली सही करून मोबाईल नंबर लिहून हा आपल्याला अर्ज कार्यालयात द्यायचा आहे। आता यानंतर याच्यासोबत मित्रांनो एक स्वयं घोषणापत्र आहे। हे स्वयं घोषणापत्र सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती भरून कार्यालयात जमा करायचं आहे। त्यानंतर एक आधारबद्दल आहे मित्रांनो, आधारबद्दल माहितीच्या वापरासंबंधात संमतीपत्र, म्हणजे आपल्या आधार कार्डवरून आपल्याला ठसा घेतल्या जाणार आहे। तिथे बायोमेट्रिक पद्धतीने ही योजनेत भाग घेता येणार आहे, त्यामुळे आपल्याला आधारचं संमतीपत्रसुद्धा याच्यासोबत द्यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला मागील 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, तर हे प्रमाणपत्र आपल्याला ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांच्यामार्फत त्या कामगारास दिलं जातं। असं हे प्रमाणपत्रसुद्धा एक लागणार आहे। असे हे सर्व कागदपत्र घेऊन मित्रांनो आपल्याला त्या कार्यालयात जाऊन हा अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तेथील पुढील प्रक्रिया करून आपल्याला हा भांडी संच, गृहउपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे। अशी ही माहिती होती मित्रांनो। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपले इतर कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।